पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली असून यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सर्वाधिक 9 जागांवर विजय संपादन केलाय। मागील 1.5 वर्षाच्या कालावधीत शिवसेना ठाकरे गटास सोडून अनेक जण शिंदे गटात गेले, परंतु आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहणार असा दृढ निश्चय केलेले अनेक शिवसैनिक या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या अपमानाचा बदला घ्यायचा याच हेतूने प्रचार यंत्रणा राबवताना दिसून आले होते। सोलापूर आणि माढा मतदारसंघात देखील हीच परिस्थिती पाहावयास मिळाली। महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी शिवसैनिकांनी पंढरपूर येथे झालेल्या बैठकीत भाजपच्या दोन्ही उमेदवारांचा पराभव करण्याची शपथ घेतली होती आणि ही शपथ खरी करण्यासाठी शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ, पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव, धनंजय डिकोळे यांच्यासह विविध पदाधिकारी शिवसैनिक यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळत राबवलेली प्रचार यंत्रणा राबवली होती। अखेर या निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी जवळपास 1.25 लाख मतांनी विजय प्राप्त केल्यानंतर शुक्रवारी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मुंबईत मातोश्री निवासस्थानी जात उद्धव ठाकरे यांची भेट घेत आभार मानले। यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ, जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते।